हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे तिखट आणि आंबट अशी चटपटीत भेळ। त्यासाठी मी घेतलेलं आहे शेव मुरमुऱ्याचं मिक्सचर आहे हे, जे मार्केटमध्ये विकत मिळते ते। त्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे मटकीची उसळ, कोंब आलेल्या मटकीची उसळ मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। आणि थोडंसं मी टोमॅटो घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे मी, छान बारीक कापून घ्यायचा आहे। फावल्या वेळात भूक लागली तर हे बेस्ट ऑप्शन आहे। एक कांदा कापून घेतलेला आहे मी, मोठ्या साईजचा आहे, आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचा आहे। थोडंसं तुमच्या टेस्टनुसार आंबट टाकून घ्यायचं आहे, दही, किंवा तुम्ही यामध्ये सॉसही टाकू शकता, इमली सॉस, टोमॅटो सॉस। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट। आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आपली छान अशी भेळ तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू